जीवनात आपल्याला सोडून कोणी गेले असेल आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात नसतं. कारण या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. तुमचा कोणीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. जेथे निर्मिती आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेले असते. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याला आनंदी बनवा. आयुष्य म्हणजे काळाच्या पटावरचे एक नाटक आहे. अमुकच भूमिका पाहिजे म्हणून इथे हट्ट धरून चालत नाही. त्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेली भूमिका लक्षवेधी कशी करता येईल ते पाहायचं. सुखी व्हायचे असेल तर ती करायलाच हवी. चूक झाली की साथ सोडणारे बरेच जण असतात, पण चूक का झाली आणि त्यात सुधारणा कशी करायची हे सांगणारे फारच थोडे असतात. कदाचित हीच माणसं आपल्या मनाच्या खूप जवळ असतात. कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं. कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे जीवनात अनुभवणं खूप गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याला समजत नाही आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात, फक्त त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका. कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. म्हणून हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असे नसते. करार असतात काही या आयुष्याचे निमूटपणे सहन करायचे. समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चाललीये हे निश्चित समजावे. एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात, पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. मनुष्य कर्म करताना विचार करत नाही, भगवंताला स्मरत नाही आणि नंतर काही बरे वाईट झाले की भगवंताकडे धाव घेतो किंवा त्याला दोष देतो. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे. तो गुंतवणुकीसारखा आहे. जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल.
आईबापाचं नाव कमव, या 4 शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशनमध्ये नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतो. पैसे कमी असतील तर पोट भरत नाही आणि पैसा जास्त असेल तर मन तृप्त होत नाही. कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही, तर ते चमकून उठतं. तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभे करायला वेळ लागत नाही. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. ऐपत बदलत राहते, त्यानुसार वृत्ती आणि कृती बदलू नये.